नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकासाठी पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. योग्य पद्धतीनं, अगदी कार्यक्षम पद्धतीनं आपण जर ऊस पिकाला पाणी दिलं तर कमी पाण्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो. मात्र शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा कशा पद्धतीनं ऊस पिकाला पाणी दिलं पाहिजे, त्याची योग्य पद्धत काय आहे याविषयी आपल्याला माहिती अवगत नसते. त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो पिकावर होतो किंवा त्याच्या उत्पादनावर होतो. म्हणूनच आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे ऊस पीक आणि पाणी व्यवस्थापन. आणि यासाठी आज आपण विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी निमंत्रित केलेला आहे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन डिंगरे यांना. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, ऊस पिकाविषयी बोलायचं झालं तर अतिशय महत्त्वाचं असं हे पीक आहे आणि त्यासाठी पाणी व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच ऊस आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचं पीक आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हा एक महत्त्वाचं पीक आहे. नगदी पीक आहे, शाश्वत उत्पन्न देणारं पीक आहे. शेतकरी ह्याला पसंती देतात. राज्याचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये या पिकाचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. आपल्याकडे जे साखर कारखानदारी आहे आणि साखरेचं जे उत्पन्न आहे आपल्याकडे, तर महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा वाटा देशाच्या साखर उत्पन्नामध्ये आहे. विषय आहे पाणी व्यवस्थापन ऊसासाठी. तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण की ऊस हे वर्षभर चालणारं पीक आहे. साधारणतः 3 हंगाम ऊसाचे असतात, की एक सुरू हंगाम म्हणजे वर्षभर चालणारं पीक, एक पूर्व हंगामी म्हणजे साधारणतः 1.25 वर्ष चालणारं पीक आणि एक 8 साली म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष चालणारं पीक. तर नक्कीच वर्षभरापेक्षा जास्त कालावधीत हे पीक चालणारं आहे, म्हणून ह्याला पाण्याची गरज निश्चितच जास्त असते. पाणी व्यवस्थापन विषय ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा कसा आहे, कारण की ह्या पिकाखाली जे क्षेत्र आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते साधारणतः 11 लाख हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 235 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते विविध पिकांच्या खाली आहे. त्यापैकी 11 लाख जे क्षेत्र आहे ते ऊसाखाली आहे. पण राज्यामध्ये जे एकूण उपलब्ध पाणी आहे सिंचनासाठी, त्याचा जर आपण आकडेवारी पाहिली तर त्याचं साधारणतः 65 ते 70% फक्त या ऊसासाठी वापरलं जातं. म्हणजे एकीकडे ह्या ऊसाच्या लागवडीखाली क्षेत्र जे आहे ते 4 ते 5% आहे, पण पाण्याचा वापर 60 ते 65% एकूण पाण्याचा, उपलब्ध पाण्याचा आहे. म्हणून ह्या ऊस पिकामध्ये पाणी वापर क्षमता जी आहे ती फार कमी आहे. म्हणून ऊसासाठी पाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दुसरा एक मी असं सांगेन की पाणी उत्पादकता, म्हणजे किती पाणी आपण लावलं आणि किती त्याच्यातून उत्पन्न निघालं, तर त्या बाबतीत देखील ही जी उत्पादकता आहे ही कमी आहे महाराष्ट्र राज्याची. एका काळी आपल्या राज्यामध्ये साधारणतः 92 टन प्रति हेक्टर ही उत्पादकता होती. ती उत्पादकता आता 80 टनापेक्षा खाली गेलेली आहे. इतर राज्य जर आपण पाहिले की कर्नाटक किंवा तामिळनाडू, तर त्यांच्याकडे अजूनही 100 टन प्रति हेक्टर ही एक सरासरी उत्पादकता आहे. तर ह्या सगळ्याला जो जबाबदार आहे तो ऊस शेतीमध्ये पाण्याचा अतिवापर, त्याच्यामुळे जमिनी खराब होत चाललेल्या आहेत. तर निश्चितच पाणी व्यवस्थापन ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. सर, राज्यामध्ये सिंचनाच्या पद्धतीसुद्धा ज्या आहेत तर त्या कशा पद्धतीनं कार्य करतात? कारण बऱ्याच अंशी असं होतं की सिंचन पद्धतीने पाणी दिलं की त्याचा फायदा होतो, पण मग ते माहिती नसतं किंवा ज्ञात नसतं शेतकऱ्यांना. तर ती स्थिती काय आहे आता राज्यातली?
राज्याचं सिंचनाचं जर आकडेवारी आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला जिल्हानिहाय किंवा असं क्षेत्रनिहाय न पाहता एक पूर्ण राज्यनिहाय त्या गोष्टी पाहाव्या लागतील. साधारणतः आपल्या राज्यामध्ये 308 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते भूभाग आहे. त्यापैकी 245 लाख क्षेत्र जे आहे ते विविध पिकांच्या लागवडीखाली आहे. आपल्या राज्याची सिंचन क्षमता मात्र कमी आहे. आपलं राज्य जरी धरणांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, पण आपल्याकडे अजूनही 19% क्षेत्रच सिंचनाखाली आहे. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा निघतो की 80% क्षेत्रापेक्षा जास्त आपलं क्षेत्र अजूनही कोरडवाहू आहे. सिंचन आयोगाने जे आकडेवारी दिली आहे त्यानुसार जास्तीत जास्त 26% क्षेत्र आपलं सिंचनाखाली येऊ शकतं. म्हणजे आज तारखेला असं आपण म्हणू शकतो की साधारणतः 45 लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. त्याच्यापैकी 25 लाख हेक्टर क्षेत्र हे कालव्याच्या माध्यमातून आहे आणि 20 लाख हेक्टर क्षेत्र हे विहिरीच्या माध्यमातून सिंचनाखाली येतं. 26% म्हणजे अगदी महत्तम सिंचन क्षमता जरी झाली तरी आपल्या राज्यामध्ये 65 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकतं. मग आपण जर ती आकडेवारी पाहिली तर 235 लाख हेक्टर क्षेत्र आपलं विविध पिकांच्या खाली आहे आणि इकडे 65 लाख क्षेत्र आपण सिंचनाखाली आणलं तरी 140 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते कोरडवाहूच राहतं. तर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे आज तो आहे की उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर, पाणी वापर क्षमता वाढवणे, उत्पन्न वाढवणे. दुसरं मी थोडंसं विस्तारून सांगेन की जे काही उपलब्ध पाणी आहे आपल्याकडे आज महाराष्ट्रामध्ये तर त्याचं 80% पाणी सिंचनासाठी म्हणजे शेतीसाठी वापरलं जातं. 20% पाणी जे आहे ते नागरी किंवा ग्रामीण पेयजल किंवा विविध उपयोगांसाठी वापरलं जातं. उद्योगांचा वाटा पण एक प्रकारे मोठ्या प्रमाणे औद्योगिकरण चालू आहे तर तिकडे पण पाणी आपण बघतो की प्रत्येक उद्योगासाठी लागणारं जे सॉल्व्हेंट घटक म्हणतो आपण ते पाणी आहे. तर हळूहळू शेतीमधलं पाणी जे आहे ते उपलब्ध पाणी ते कमी होत चाललं आहे आणि ही एक काळाची गरज आहे की शेतकऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून अन्नधान्याची जास्तीत जास्त निर्मिती करणे हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. जसं तुम्ही म्हणालात की आजही सिंचनाखालील जे क्षेत्र आहे ते फार कमी आहे, ते वाढलं पाहिजे आणि त्याचा योग्य पाण्याचा वापर करणं फार गरजेचं आहे, कार्यक्षम वापर करणं गरजेचं आहे. सर, यामध्ये ठिबक सिंचन पद्धत अतिशय कार्यक्षम पद्धत म्हणून ओळखली जाते, पण त्याचं सुद्धा ऊस पिकासाठी कशा पद्धतीनं ती योग्य ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी? नक्कीच ठिबक सिंचन ही एक पद्धत म्हणजे सर्वश्रुत पद्धत आहे. पाणी वापरासंबंधी आपण जर विचार केला तर 40 ते 50% पाण्याचा म्हणजे त्याच्यात बचत होते, मजुरांची बचत होते, ऊर्जेची बचत होते, रान बांधणी करावी लागत नाही, खतंसुद्धा देता येतात. पण पारंपरिक पद्धतीपासून जर आपण त्याचा तुलनात्मक अध्ययन केलं तर आपल्या लक्षात येतं की पाटपाणी पद्धतीमध्ये कालव्यातून जेव्हा पाणी वाहतं तेव्हा साधारणतः 30 ते 40% पाणी हे झिरपून जातं कालव्यातून वाहताना. पाणी देताना 10 ते 15% याचं बाष्पीभवन त्या माध्यमातून पण पाणी जे आहे ते निघून जातं, म्हणजे आकाशात निघून जातं. तर एकूणच 100% जर पाणी दिलं आपण तर त्याचं साधारणतः 50% पाणी हे त्याचा व्यय होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये 50%च पाणी आपण देतोय साधारणतः. म्हणजे आपण सिंचन कार्यक्षमता जर पाहिली आपल्या वेगवेगळ्या जे काही आपले डॅम आहे वेगवेगळे प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो तर त्यांची सिंचन क्षमता 30 ते 40%पर्यंतच आहे. तर नक्कीच ठिबक सिंचनाचा वापर जर आपण केला आणि विशेष तर करून जर ऊस पिकामध्ये जर केला तर पाणी वापर क्षमता जी आहे ती वाढू शकते. 1 हेक्टर ऊसाला जे पाणी लागतं तर ठिबक सिंचनाचा वापर जर आपण केला तर असं म्हणतात की 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 हेक्टर गहू होऊ शकतो. तर आपण जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर त्या 50% वापरलेल्या पाण्यामुळे आपण 2.5 हेक्टर गहू करू शकतो. किंवा गहूच कशाला, जे काही इतर अन्नधान्य जे आहे त्यांना जे लागणारं पाणी आहे त्या पाण्याचा वापर आपण ऊस शेतीच्या पाण्याला कमी करून करू शकतो. बरं. जसं तुम्ही म्हणालात की ठिबक सिंचन ही अतिशय योग्य आणि महत्त्वाची पद्धत आहे,
पण ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचं काही तंत्र आहे का? म्हणजे पाण्याचा प्रवाह कसा सोडायचा किंवा तो कसा आटोक्यात आणायचा, कसा योग्य तऱ्हेनं त्याचा वापर करायचा, तर ह्याचं काही विशेष तंत्र आहे का? तुलनात्मक आपण अध्ययन जर केलं पारंपरिक पद्धतीपासून ठिबकचं, तर पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी कट पद्धतीने पाणी देतात. हो. लहान सऱ्या असतात, कट पद्धतीने पाणी देतात. त्या सऱ्या खोल असतात, त्याच्यामुळे जास्त पाणी दिलं जातं. ऊसाच्या एक पाळीला 8 ते 10 सेंटीमीटर पाण्याची गरज असते, तर त्या ठिकाणी 30 ते 40 सेंटीमीटर पाणी आपण एक एक पाळीला देतो. तर अशा प्रकारे ऊसामध्ये पाण्याचा जास्त वापर होत आहे. ठिबकबद्दल जर आपण बोललो तर ऊसाच्या ज्या ओळ्या आहे, 2 ओळ्यांमध्ये एक ओळी उपनळी म्हणतो आपण त्याला, इंग्लिशमध्ये लॅटरल म्हणतात. त्या पद्धतीने आपण प्रत्येक ओळीसाठी एक ओळी उपनळी ठिबकची लावावी. ऊसाची लागवड ही 5 फुटावरती करावी, कारण नंतर फुटवे जास्त येतात, तर मग 5 फूट एक चांगलं अंतर आहे त्याचा. 5 फूट अंतरावरती ऊसाची लागवड करावी. प्रत्येक ऊसाच्या ओळीसाठी एक उपनळी ठेवावी. ठिबकच्या तोट्या ज्या आहेत त्या जमिनीच्या प्रकारानुसार ठरवाव्या, म्हणजे की हलकी जमीन असेल तर 1.25 फूट पर्यंत त्यांचा अंतर असला पाहिजे. मध्यम जमीन असेल तर 2 फुटापर्यंत ठेवता येतात. 3 फूट किंवा असेल, म्हणजे भारी जमीन असेल तर 3 फुटापर्यंत आपल्याला ऊसाच्या ठिबकच्या तोट्या बसवता येतात. त्याचबरोबर हलकी जमीन असेल तर दररोज पाणी देणं आवश्यक आहे. मध्यम जमीन असेल तर दिवसाआड पाणी दिलं तरी चालतं. भारी जमीन असेल तर मग 2 दिवसाआड पाणी दिलं तरी चालतं. तर अशा प्रकारे आपल्याला ठिबक सिंचन जे आहे ते ऊसासाठी वापरता येतं. ऊस पिकासाठी जसं पारंपरिक पद्धत आहे एक आणि ठिबक सिंचन पद्धत आहे, त्यातला महत्त्वाचा काय फरक आहे ज्याचा जास्तीत जास्त ऊस पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो ठिबकचा? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मी असं म्हणेन की फक्त ऊसच कशाला, प्रत्येक पिकासाठी या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये आणि ठिबक सिंचन पद्धतीमध्ये एकच मूलभूत फरक आहे. तो आहे की सिंचनाच्या पाण्याची जी खोली आहे, तर पारंपरिक पद्धतमध्ये त्याच्यावरती नियंत्रण नसतं आणि ठिबक सिंचनामध्ये त्याच्यावरती आपल्याकडे नियंत्रण आहे. तर ह्या नियंत्रणामुळे आपण पाहिजे तेवढं पाणी पिकाला देऊ शकतो. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला पाणी मुबलक असतं लाभ क्षेत्रामध्ये आणि जास्त पाणी जे दिलं जातंय त्याचं कारण हेच आहे की त्या पाण्यावरती नियंत्रण नाही आहे. तर ठिबक सिंचनामध्ये आपल्याकडे त्या पाण्यावरती नियंत्रण असतं. तर ह्याचं शास्त्रीय जे कारण आहे की प्रत्येक पिकाची पाण्याची एक गरज असते, की ती गरज कशी काढायची असते. ते एक शास्त्रीय सूत्र आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीची अवस्था, हवामान काय आहे, त्यानंतर किती क्षेत्र भिजवायचं आहे, त्या पिकाचा पीक गुणांक किती आहे, ठिबक जर लावलं असेल तर त्या 2 ओळीतलं अंतर किती आहे, पिकाचं अंतर किती आहे, हे सगळ्या बाबींचा अभ्यास करून आपण त्या सूत्राद्वारे आपण पाण्याची गरज काढतो. जरी ते शास्त्रीय असलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने ढोबळमानांनी आपल्याला ते काढता येतं, की म्हणजे बाष्पीभवन जे आहे ते आपल्याला साधारणतः 10 मिलीमीटर बाष्पीभवन घेता येतं. उन्हाळ्यामध्ये ते 12 असतं आणि हिवाळ्यामध्ये 5 मिलीमीटर घेता येतं. पात्र गुणांक आपल्याला 5 घेता येतो. पीक गुणांक आपल्याला 1 धरता येतो. अशा प्रकारे आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या ठिबक सिंचनामध्ये पिकाच्या पाण्याची गरज काढता येते. ऊसासाठी पण काढता येते आणि इतर पिकांसाठी पण काढता येते. सर, ठिबक सिंचनाचा ऊस पिकासाठी जास्तीत जास्त वापर वाढेल यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत? ऊस पिकासाठी ठिबक सिंचनासाठी अत्यंत आवश्यक आहे. राज्य शासनाच्या भरपूर योजना त्याच्यावरती आहे. शेतकऱ्यांना त्याच्यासाठी अनुदान पण उपलब्ध आहे. 75% पासून 90% अनुदान उपलब्ध आहे. पण माझं असं म्हणणं आहे की ठिबक सिंचन अनुदानापेक्षा ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे असं म्हणून शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे. ठिबक सिंचनाबद्दल एक असा पण गैरसमज आहे की ही फक्त पाणी वाचवण्याचीच पद्धत आहे. तर असं नाही आहे. ही शास्त्रोक्त पाणी देण्याची पद्धत आहे. जेवढं पाणी पिकाला लागतं आहे तेवढंच पाणी आपल्याला मोजून देता येतं, म्हणून शेतकऱ्यांनी ही पद्धत वापरावी असा माझा आग्रह राहील शेतकऱ्यांना. तर
ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की एक गट शेती एक महत्त्वाचा विषय आहे की जर शेतकऱ्यांनी गट शेती करून ठिबक सिंचन लावलं तर त्याला लागणारा जो मोठा खर्च आहे म्हणजे फिल्टरचा खर्च, पंप हाऊसचा खर्च किंवा लॅटरलचा खर्च आणि पाईपचा खर्च, हे खर्च थोडेसे त्यांचे कमी होतील. अशा प्रकारे गट शेती हे वापरून करू शकतात. किंवा मग लाभ क्षेत्रामध्ये शेतकरी असतील तर फार्म पॉन्ड ज्याला आपण म्हणतो, शेततळे बांधून शेततळ्यामध्ये लाभ क्षेत्राचं पाणी म्हणजे कालव्याचं पाणी जमा करून तिथून मग ठिबक वापरून शेती करणं योग्य ठरेल. असं जर तुम्ही म्हणाल की ठिबक सिंचन पद्धत अतिशय योग्य आणि कार्यक्षम पद्धत आहे आणि ते एक शास्त्रोक्त पद्धत आहे. मात्र तरीसुद्धा बऱ्याचदा काय होतं की शेतकरी जे ठिबक सिंचन वापरतात त्यांचं अनियंत्रितपणा येतो किंवा नियंत्रण राहत नाही त्यावर आणि ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा कधी जास्त पाणी कधी कमी असं होतं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की ठिबक सिंचन वापरल्यानंतर त्याच्यातनं थेंब थेंब पाणी गळत असतं. शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की पारंपरिक पद्धतीमध्ये तर भरपूर ओलावा दिसतो शेतामध्ये आणि ठिबकमध्ये तो ओलावा हळू येतो. खरं म्हणत तर पारंपरिक पद्धतीमध्ये जेवढं पाणी आपण देतो तितकं पाणी देण्याची आवश्यकताच नाही आहे. साधारणतः ऊसाला एका पाळीला 8 ते 10 सेंटीमीटर एवढीच पाण्याची गरज असते, पण शेतकरी देताना साधारणतः 25 ते 30 सेंटीमीटर म्हणजे तिप्पट पाणी देतात. खोल सरी असते, लहान सऱ्या असतात, कट पद्धतीचा वापर केला जातो. कट पद्धतीमध्ये पण नागमोडी पद्धतीचा वापर असतो म्हणजे पाणी जे फिरतं एका सरीमध्ये सुद्धा ते नागमोडी पद्धतीने फिरतं म्हणून त्याला अजून जास्त वेळ मिळतो आणि ते जास्त झिरपतं. तर पाण्याचा अपव्यय तर त्या पारंपरिक पद्धतीमध्ये आहेच. जसं की आपण आत्ता सांगितलं की शास्त्रीय पद्धतीने आपल्याला त्याला पाणी द्यायला पाहिजे. मग ते गणित बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जमत नाही, काढता येत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. तर त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही ॲप पण तयार केलेले आहे. म्हणजे आजकाल आता आपण संगणकाकडे जातो आहे, संगणकचा जास्त वापर आपल्याकडे आपण करतोय. तर त्यामध्ये काही ॲप तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये फुले इरिगेशन शेड्यूलर म्हणून ॲप आहे. त्याच्यामध्ये आपण ऊस पीक म्हणा किंवा कोणतंही पीक म्हणा त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. प्रवाही सिंचन पद्धत असो किंवा इतर कोणत्याही सिंचन पद्धत असो, त्या सिंचन पद्धतीचा वापर करून आपण किती पाणी लागतंय ते आपण काढू शकतो. अशा प्रकारचे ॲप डेव्हलप झालेले आहेत. त्याचा वापर करून आपण ऊसाला किती पाणी लागतं हे आपण काढू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत ठिबकद्वारे ऊस पिकासाठी पाणी व्यवस्थापन याबाबत आणखीन वेगवेगळ्या स्तरावर काही संशोधनं सुरू आहेत का? ती कोणती आहेत? ठिबक सिंचनाचा वापर ऊस पिकासाठी तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण इतर पिकांसाठी पण आहे. त्याच्यामध्ये ऊस पिकासाठी पाणी वापर कमी करण्याच्या दृष्टीने अजून काही संशोधन झालेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचं एक आहे की ऊस पिकासाठी रोपवाटिका तयार करणे. कारण सुरुवातीचं जे 3 पाणी असतात ते मोठे पाणी असतात, त्यावेळेस ऊस खूप लहान असतो, म्हणजे बेणे असतात ते खरं म्हणायचं, त्यांना इतकं पाण्याची आवश्यकता पण नसते. तर त्या केसमध्ये 3 ते 4 पाणी आपण वाचू शकतो. आपण जर रोपवाटिका शेतकऱ्यांनी तयार केल्या तर आपण 3 ते 4 पाळ्या म्हणजे साधारणतः नाहीतरी 250 mm पाणी आपण सहज वाचवू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस पिकासाठी जे शास्त्रीय सूत्र मी आपल्याला सांगितलं आता त्याच्यासाठी पीक गुणांक काढलेले आहे. त्यानंतर कमी पाण्यामध्ये ऊस कसा होईल त्याच्यावरती पण संशोधन झालेलं आहे. तर त्या संशोधनांती असं दिसून आलंय की मोठी बांधणी होईपर्यंत म्हणजे 5 महिने चा ऊस जेव्हा होतो तेव्हापर्यंत ऊसाला पूर्ण पाणी द्यायचं म्हणजे फुल इरिगेशन. त्यानंतर जो मान्सूनचा काळ येतो आणि त्याचवेळी ऊसाची जोमदार वाढीची अवस्था पण येते, त्या काळामध्ये 30% पाण्यात कपात आपण करू शकतो. आणि जो परिपक्वतेचा काळ आहे म्हणजे आत्ता जो काळ आहे तर त्या काळामध्ये आपण 60% पाणी कपात दिलं तरी ऊसाच्या उत्पादनामध्ये काही अशी लक्षणीय घट होत नाही. आपण आता ठिबक सिंचन पद्धती आणि त्याच्या वापराबद्दल बोलतोय सर, पण आपण दुसरीकडे पाहिलं तर ठिबक सिंचनाखालील लाभक्षेत्र जर आपण पाहिलं तर ते पाहिजे तेवढं वाढलेलं नाही आहे, त्यामध्ये तेवढी वाढ झालेली नाही. तर याला मुख्य कारण काय आणि त्यासाठी कशा पद्धतीने आपण उपाययोजना राबवू शकतो?
याला मुख्य कारण मला असं वाटतं की जास्तीत जास्त ऊसाचं क्षेत्र जे आहे आपल्याकडे तो लाभ क्षेत्राखाली आहे. तर जसं की मी आधी सांगितलं की 25 लाख हेक्टर क्षेत्र हे कालव्याखाली आहे. तर लाभ क्षेत्रामध्ये पाणी सहज उपलब्ध असतं, मुबलक उपलब्ध असतं, तर त्याच्यामुळे शेतकरी त्याचा वापर जास्त करतात. ठिबक सिंचनाचा वापर लाभ क्षेत्रामध्ये कमी आहे, पण शास्त्रोक्त जर पाणी द्यायचं असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करायलाच पाहिजे. त्याच्यामागे थोडं शास्त्र आपण समजून घेऊ, कारण की लाभ क्षेत्रामध्ये 15 ते 20 दिवसानंतर एक आवर्तन येतं. सुरुवातीला जेव्हा पाणी येतं तर कोणत्याही पिकासाठी, म्हणजे ऊससाठी नाही, कोणत्याही पिकासाठी जमिनीमध्ये हवा आणि पाणी ह्याचं संतुलन असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे संतुलन असल्यावरती सूक्ष्म जीवाणू तयार होतात आणि सूक्ष्म जीवाणू तयार असल्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि पिकांना जे अन्नद्रव्य आहे ते व्यवस्थितपणे घेता येतात. मग सुरुवातीला जेव्हा आपण जास्त पाणी देतो, म्हणजे अनियंत्रित पाणी ज्याला आपण म्हणतो, तर त्या केसमध्ये जमिनीमध्ये पाणी मुबलक असतं पण हवा नसते, हवेची कमतरता असते, त्याच्यामुळे सूक्ष्म जीवाणूची वाढ होत नाही. कालांतराने 15 ते 20 दिवसानंतर जेव्हा आवर्तनाची पाळी येते त्यावेळेस पाण्याची कमतरता असते आणि हवा असते पण पाण्याची कमतरता असते. पण दोन्ही केसमध्ये हे संतुलन बिघडतं, समतोल राहत नाही आणि त्याच्यामुळे उत्पादन कमी होतं. आता ठिबक सिंचनामध्ये आपण थेंब थेंब पाणी देतो आणि दर दिवसाआड पाणी देतो, म्हणजे वापसाई स्थितीवरती आपला ऊस नेहमीच राहतो. तर असं संशोधनाअंती दिसून आलंय की ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत तर होतेच, तो तर एक भाग आहे, पण 15 ते 20% उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. तर हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी मी म्हणेन असं की ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. शासनाच्या पण योजना आहे ह्यासाठी की जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. असं सर, शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचा वापर करण्यासाठी ऊस पिकासाठी वेगवेगळ्या अडचणी येतात किंवा त्यांना योग्य माहिती नसते त्याबाबत की कशा कारण कमी पाण्याचा वापर जर झाला तरीसुद्धा तो हानिकारक आहे किंवा अतिवापर झाला तरीसुद्धा तो नुकसानदायीच आहे. तर मग अशा पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलं जातं? महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं एक प्रकाशन आहे कृषी दर्शनी. त्या कृषी दर्शनीमध्ये ऊस पीक बद्दल माहिती आहे, त्याचबरोबर इतर पिकांबद्दल पण त्याच्यामध्ये सखोल माहिती दिलेली आहे. काही ॲप्स आहे, जसं फुले इरिगेशन शेड्यूलर आहे, त्याच्यामध्ये आपण किती पाण्याची गरज आहे ते आपण काढू शकतो. त्याचबरोबर फुले जल म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामध्ये पण शास्त्रीयदृष्ट्या किती पाण्याची गरज आहे ते आपण काढू शकतो. अशा प्रकारचे संशोधन उपलब्ध आहे. एकूण जर आपण पाहायला गेलं तर ऊस पिकासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणखीन पुढे येण्यासाठी, त्याच्या लागवडीसाठी पुढे येण्यासाठी फार गरजेचं आहे. तर मग अशा वेळी जेव्हा मार्गदर्शन करताना अशी काही एखादी म्हणजे शेतकरी की ज्याचा तुम्ही सांगितलेला संपूर्ण किंवा जे मार्गदर्शन केलं त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून फायदा घेतला आणि त्याने लाभ मिळवलेला आहे किंवा त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे, असं एखादं उदाहरण वगैरे आहे का? हां, असे भरपूर उदाहरणं आहे. खरं म्हणा तर अजून ठिबकचा वापर जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे. जर आपण 11 लाख हेक्टर क्षेत्र पाहिलं ऊसाखालचं तर अजून साधारणतः 2-2.25 लाख हेक्टर क्षेत्रच ऊसाखाली आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये अजूनही शेतकरी बऱ्यापैकी चांगलं करतात आहे. काही शेतकऱ्यांचे चांगले गट पण आहे की ज्या ठिकाणी पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी खराब झालेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे असे गट आहे. सांगली भागामध्ये आहे गट, 100 टन प्रति एकरी काढणारे पण शेतकरी आहे, त्यांचा एक मोठा गट पण आहे असे. तर पाणी व्यवस्थापनाबरोबर इतर जे घटक आहे शेतीमध्ये लागणारे त्यांचा सगळ्यांचा वापर करून शेतकरी चांगलं उत्पन्न घेत आहे. पण त्याचा अजून मोठ्या प्रमाणावरती प्रसार होणं आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीनेच जर करतायतच शेतकरी, मात्र आधुनिक पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाचा वापर करून चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी ऊस पीक घ्यावं यासाठी त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल? मी असा सल्ला देईन की कट पद्धतीचा वापर शेतकरी करतात. कट छोटे असतात, सऱ्या लहान असतात, त्या पण खोल असतात.
जास्त पाण्याचा वापराचा जो खरा कारण आहे तोच आहे. हां. सऱ्या लांब पाहिजे. कट पद्धती पूर्णपणे ही बंद करणं आवश्यक आहे. सऱ्या ह्या लांब पाहिजे जमिनीच्या उतारानुसार आणि जमिनीच्या म्हणजे 60 ते 80 सेंटीमीटरपर्यंत त्या आपल्याला त्या लांबीच्या सऱ्या करता येतात. कमी खोल सऱ्या केल्या पाहिजे. खूप पाणी देऊन काही उपयोग नाही आहे. रोपवाटिकेचं जसं मी आता सांगितलं की रोपवाटिकेचं जर लावून ऊस लावला तर साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी वाचतो. 4 ऊसाच्या पाण्याच्या पाळ्या वाचतात. ऊसाचा जो पाचट आहे त्याचा वापर करून देखील आपण बाष्पीभवन थांबवू शकतो आणि 2 पाळीतील जे अंतर आहे ते आपण अंतर वाढवू शकतो. तर शास्त्रीयदृष्ट्या आपण जर पाहिलं तर हिवाळ्यामध्ये 2 पाळीमधील अंतर 18 ते 20 दिवसाचं, पावसाळ्यामध्ये 12 ते 15 दिवसाचं आणि उन्हाळ्यामध्ये 10 दिवसाचं अंतर असतं. तर ऊसाचं पाचट वापरून जर आपण शेती केली तर आपण ते अंतर वाढवू शकतो. त्याचबरोबर पाणी जर कमी असेल तर एक आड एक सरी भिजवून पण आपण ते करू शकतो की म्हणजे ऊसाची प्रत्येक सरी न भिजवता एक आड एक सरी भिजवून आपण करू शकतो. ठिबक सिंचनाचा वापर करायला तुम्ही सगळ्यांना आग्रहच करेन की सगळ्यांनी तो वापरायला पाहिजे. पण तो वापर करताना शास्त्रीयदृष्ट्या त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की आपण ठिबक वापरतोय पण त्याला पारंपरिक पद्धतीसारखंच हे करतो, तसं नाही झालं पाहिजे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहे पण हे जर वापर केला तर लाभ क्षेत्रात सुद्धा बऱ्यापैकी पाणी उत्पादक क्षमता जी आहे, उत्पादकता ती वाढू शकते. निश्चितच. तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं आपण तंत्र अवलंबलं तर ठिबक सिंचनद्वारे सुद्धा आपण जमिनीची सुपीकता तर ती आहे ती वाढवू शकतो, टिकवू शकतो, पोत सुधारू शकतो आणि त्यासोबतच हेक्टरी जी पीक उत्पादकता आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि त्यामुळे निश्चितच तुमच्या उत्पन्नसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.